रडा आरती रडू का आरती रडू का आलं का असं का भावना अनावर झाल्या काय भावना आहे की तुम्ही म्हणतात की सर्वेच्या बेसिस वरती तुम्ही तिकीट वाटले, पण सर्वे मध्ये लोक ज्यांचं नाव नाहीये त्यांना तुम्ही तिकीट दिली आहे आणि आम्ही सर्व ग्राउंड लेवल वरती काम करतो. 1.5 वर्ष आधीले लोकांना तुम्ही तिकीट देतात ज्यांना सुद्धा यादी सुद्धा वाचता येत नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. आम्हाला अश्रू याच्यासाठी आहे की आम्ही आपला जीव जाडून कामं करतात, पक्षासाठी धावतात. 1000 सदस्य म्हणतात 1000 सदस्य केलो, पदवीधरचे फॉर्म म्हटलं तर फॉर्म भरतो, सतरंजी उचलण्यापासून तर खुर्ची उचलण्यापर्यंत आम्ही कामं करतो. त्या बाळाला घेऊन गेले वर्षभर झाले तयारी करतायत. आता तुम्हाला तर माहित आहे माझ्या मुलग्याला मी आईकडे ठेवते, दिवसभर आपले पक्षाचं काम करतो आणि पक्ष विचार करताना काही विचार नाही करत. नाराजी आहे. पण तुम्ही बावनकुळे साहेबांशी आता बोलले, बावनकुळे साहेब संध्याकाळी मीटिंग घेणार आहे असंही सांगितलं. हो, साहेब म्हणाले की 7:30ला मीटिंग आहे, विचार करू. काय वाटतं म्हणजे एकदम अश्रू दाटून आले. अश्रू याच्यासाठी येतो की तुम्ही पक्षामध्ये जे कार्यरत आहे कार्यकर्ता, तुम्ही कार्यकर्त्याचा नाव विचार करता, जे आज आलेले लोक आहेत त्यांना तिकीट देतात, मग कसं होणार? मग कार्यकर्ता हे म्हणतात ते कार्यकर्ता कोणी काम करणार नाही, बूथ सुद्धा बसवणार नाही, मग काय करणार तुम्ही? आणि प्रभाग 15ला गृहीत धरू नका. प्रभाग 15 मध्ये आजकाल लोकांना माहित आहे की कमळ बघून कोणी वोट देणार नाही, पण लोक बघून वोट देणार आहोत. तुझ्या डोळ्यात अश्रू आले. आरती कंटिन्यूस लहान बाळाला घेऊन काम करत होते. दादा सकाळी 7-7:30 पासून नागरिकांचे फोन असतात, सकाळपासून सगळेजण घरी असतात, आम्ही जनतेचे कामं करतो. आणि अशा वेळेस मागच्या वेळेस आमच्या इथे 2 असे उमेदवार दिले होते जे 5ही वर्ष दिसले नाही, आणि यावेळेस पक्षाने पुनरावृत्ती केली आणि सकाळी त्या उमेदवारांना एक पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून फोन केला, तर त्या कार्यकर्त्यांनी फोन नाही उचलला ज्यांना तिकीट मिळालं. आणि नंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी बोललो तर म्हणे आम्ही गेम चेंजर आहो, म्हणे आम्ही रातोरात तिकीट बदलू शकतो, म्हणे तुम्ही कार्य करत राहा, तुम्ही पत्रक वाटत राहा, तुम्ही सदस्यपद म्हणे. अश्रू नाही, मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्ष संघटनेच्या विरोधात आम्ही जात नाही. आमची नाराजगी आहे आमच्या नेत्यांकडे आम्ही व्यक्त केली, बस. तुम्ही तुमची काय भूमिका आता? कोई कार्यकर्ता काम नहीं करेगा. का काम नाही करणार पक्ष? कोई बूथ अध्यक्ष कोई काम नहीं करेगा. आरती काम नाही करणार. हे बघा, आम्ही नेहमी पक्षाचं काम करत आलो आहे, करू, पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही योग्य उमेदवार द्या. योग्य उमेदवार आम्हाला पाहिजे, ते कोणी असो. मी दावेदारी केली असं नाही. बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत, त्यांच्या भेटताना गडकरी साहेबांची भेटताना अश्रू अनावर झाले तुमचे. आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी विचार करताना कार्यकर्त्यांकडे न लक्ष देता ते नवीन आलेले त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे मला अश्रू आले. बाळाला घेऊन काम करत होता. हो, करते मी, आताही करते, पण काम करण्याचा हे रिझल्ट असतो, तर काय करणार आपण पुढे? काय करणार पुढे? आता बघू, पक्ष जे ठरवतील ते. आम्ही बोललो तर आमची भावना पोहोचली आहे पक्षापर्यंत. आरती पांडे या सक्रिय कार्यकर्त्या प्रभाग 15 मधल्या उमेदवारी नाकारली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.